मित्रांनो, प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज ह्या गोष्टींना आपण जीवनाचे शत्रू मानतो. पण हेच प्रॉब्लेम्स आम्हाला स्ट्रॉंग बनवते आणि जीवनात जास्त सक्सेसफुल बनवते. आणि कोणी सांगितले आहे ना, तुमच्या जीवनात प्रॉब्लेम नाही येत तर समजून जा तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर आहात. चला तर मग आपण अशीच एक गोष्ट बघूया. एकदाची गोष्ट आहे. एका गावात 10-12 वर्षाचा एक मुलगा आपल्या आईवडिलांबरोबर राहत होता. तर एक दिवस खूप वर्षांनी तो आपल्या आजोबांच्या गावाला जातो. तिकडं जाऊन तो आजोबांसोबत खेळायचा. तर खेळता खेळता एकदा त्यांनी आपल्या आजोबांना सांगितले, आजोबा, जेव्हा मी मोठा होईल तर खूप यशस्वी होऊन दाखवेल. काय तुम्ही मला यशस्वी होण्यासाठी काही माहिती देऊ शकता का? त्याचे आजोबा त्याच्याकडे बघून हसतात आणि हो बोलतात. आजोबा त्याला एक नर्सरीमध्ये घेऊन जातात, जिथे लहान लहान रोपं भेटतात. तिथून त्याचे आजोबा 2 रोपं विकत घेतात आणि पुन्हा घरी येतात. घरी आल्यानंतर एक रोप कुंडीत लावतात आणि त्या कुंडीला घराच्या आतमध्ये ठेवतात आणि दुसरे रोप घराच्या बाहेर लावतात. मग ते आपल्या नातूला विचारतात, तुला काय वाटते, भविष्यात कोणते रोप चांगले मोठे होईल? त्या मुलाने थोडा विचार केला आणि सांगितले की आम्ही घरात जे रोप लावले आहे ते चांगले मोठे होईल, कारण की ते घरामध्ये प्रत्येक प्रॉब्लेमपासून सेफ राहील. आणि जे रोप बाहेर लावलं आहे त्याला निसर्गाचे खूप रिस्क आहे, जसे की सूर्याची अतिशील किरणे, वादळ वारा, मोठा पाऊस आणि प्राण्यांपासून तर रिस्क आहे. त्याचे आजोबा हसले आणि त्यांनी त्याला सांगितले, फ्युचरमध्ये बघूया रोपांसोबत काय होईल. पुन्हा तो 4 वर्षांनी आपल्या आजोबांकडे येतो. आजोबांना बघितल्यावर विचारतो, आजोबा, लास्ट टाइम मी तुम्हाला विचारले होते जीवनात सक्सेसफुल कसं होतात, पण तुम्ही मला काही सांगितले नाही. पण आता तुम्हाला मला सांगायला लागेल. त्याचे आजोबा हसून बोलले, नक्की, पण सर्वात आधी आपण त्या रोपांना बघू जे आम्ही काही वर्षाआधी लावले होते. हे बोलून आजोबा त्याला त्याच जागी घेऊन गेले जिथे त्यांनी घराच्या आत एक रोप ठेवले होते. त्यांनी बघितले ते रोप मोठे झाले होते. मग ते त्या ठिकाणी गेले जिथे बाहेर एक रोप लावले होते. त्यांनी बघितले ते एक खूप मोठे झाड झाले होते. त्याच्या फांद्या खूप मोठ्या झाल्या होत्या. त्याच्या फांद्या मोठ्या आणि खूप मजबूत लांब होत्या आणि त्याची सावली पूर्ण आजूबाजूला पडत होती. आजोबांनी त्याच्या जवळ पाहिले आणि त्याला विचारले, सांग, कोणते रोप मोठे आणि मजबूत झाले आहे? कोणतं रोप सक्सेसफुल झाले आहे? मुलांनी सांगितले, ते रोप जे आम्ही बाहेर लावले होते. पण आजोबा, हे कसं काही शक्य आहे? या रोपाने किती भयंकर सिच्युएशन सहन केल्या असतील. या रोपावर किती प्रॉब्लेम्स आल्या असतील. एक रोप एवढे विशाल झाड कसं काय झाले? आजोबा बोलले, तू बरोबर बोललास. जे रोप आम्ही बाहेर लावले होते त्यांनी किती प्रॉब्लेम सहन केल्या असतील आणि त्याच प्रॉब्लेमपासून डील करून मोठा आणि विशाल झाड झाला आहे. वादळ वारे, पाऊस त्याच्या फांद्यांना आणखी मजबूत करतो आणि ह्यामुळे आज ते खूप विशाल झाड झालं आहे. आता या सगळ्या प्रॉब्लेम्स त्याच्यासाठी लहान आहेत. मग आजोबांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याला सांगितले, जोपर्यंत तू तुझ्या जीवनात संघर्ष नाही करणार तोपर्यंत डिफिकल्टीमधून जाणार नाही, तोपर्यंत जीवनात सक्सेसला अचीव करू शकणार नाही. जर का तुम्ही जीवनात कम्फर्टेबल चॉईसेस ठेवणार तर जीवनात जास्त ग्रो नाही होणार. जितका तुम्ही करू शकता आणि तुमच्या प्रॉब्लेमसाठी तयार राहाल, स्ट्रगलसाठी रेडी राहाल तर कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचणे शक्य आहे. आणि मग मोठमोठी प्रॉब्लेम्स तुम्हाला लहान वाटू लागेल. मग त्या मुलाने खूप मोठा श्वास घेतला आणि त्या मोठ्या झाडाकडे बघू लागला. त्याच्या आजोबांचे शब्द त्याच्या डोक्यात फिरत होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आणखी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तर शेअर करा आणि गोष्ट चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. संयम ठेवा आणि जीवनात पुढे जा.